नमस्कार मंडळी. हर हर महादेव. श्रावणात अनेक भक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवमूठ वाहतात. पण तुम्हाला माहिती आहे का, शिवमूठ वाहताना काही छोट्या छोट्या चुका आपल्या हातून होऊ शकतात. आणि मग मनात प्रश्न येतो, आपली शिवमूठ चुकीची वाहिली असेल तर काय होईल? देव रागवतील का? पूजा व्यर्थ जाईल का? की या चुकीचा काही अनर्थ होतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं सविस्तर उत्तर जाणून घेणार आहोत. शिवमूठ ही श्रावण महिन्यात महादेवाला अर्पण करण्याची एक पारंपरिक भक्तीची पद्धत आहे. अनेक ठिकाणी श्रावणातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या प्रकारचं धान्य किंवा अन्नधान्य शिवलिंगावर अर्पण करण्याची परंपरा आहे. हे महादेवा, माझ्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये, सुखसमृद्धी नांदावी आणि तुमची कृपा आमच्यावर राहावी. म्हणून शिवमुठीत सर्वात महत्त्वाचं आहे ते श्रद्धा आणि भक्ती. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. समजा तुमच्याकडून शिवमूठ वाहताना काही चूक झाली, धान्य चुकीचं घेतलं, मंत्र म्हणायचा राहून गेला, शिवमूठ वाहण्याची पद्धत चुकली किंवा घाईमध्ये पूजा केली, तर लगेच घाबरून जाण्याचं कारण नाही. केवळ एखादी पूजा पद्धत चुकली म्हणून महादेव भक्तावर संकट आणतात असं मानण्यापेक्षा भक्तीचा भाव महत्त्वाचा मानला जातो. महादेवाला भोळेनाथ का म्हणतात? कारण ते भक्ताच्या निर्मळ भावनेला महत्त्व देतात. म्हणून चूक झाली असेल तर मनात अपराधीपणा ठेवण्यापेक्षा ती श्रद्धेने सुधारण्याचा प्रयत्न करा. शिवमूठ केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा भीतीपोटी वाहने. पूजा करताना मनात श्रद्धा असावी. दुसरी चूक, धान्य स्वच्छ न करता अर्पण करणे. शिवमुठीसाठी वापरणारं धान्य शक्यतो स्वच्छ आणि नीट असावं. तिसरी चूक, पूजा करताना मन दुसरीकडे असणे. फक्त हाताने पूजा करण्यापेक्षा काही क्षण मन शांत करून महादेवाचं स्मरण करणं अधिक महत्त्वाचं आहे. चौथी चूक, दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टींची खात्री न करता अंधपणे पालन करणे. शिवमुठीची पद्धत वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार बदलू शकते. म्हणून आपल्या घरातील किंवा स्थानिक परंपरेचा आदर करा. आता समजा तुमच्याकडून चूक झालीच तर सर्वप्रथम घाबरू नका. महादेवासमोर हात जोडून मनापासून म्हणा, हे महादेवा, माझ्याकडून अनवधानाने चूक झाली आहे. माझी ही चूक क्षमा करा आणि माझी भक्ती स्वीकारा. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा श्रद्धेने जप करा. शक्य असल्यास पुढच्या सोमवारी शिवमूठ योग्य पद्धतीने आणि स्वच्छ मनाने वाहा. आणि सर्वात महत्त्वाचं, देवाच्या नावाने भीती निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. पूजा म्हणजे देवाला घाबरणं नाही, पूजा म्हणजे देवाशी जोडलं जाणं. आपण अनेकदा ऐकतो, असं केलं तर महादेव रागवतील, हे चुकलं तर संकट येईल. पण भक्तीचा खरा अर्थ भीती नसून श्रद्धा, शुद्ध आचरण आणि चांगले कर्म हा आहे. शिवमूठ वाहताना आपल्या मनात अहंकार नसावा. घरात अन्नधान्याची किंमत समजावी. गरजू व्यक्तीला शक्य तेवढी मदत करावी. आणि महादेवाचं स्मरण करताना आपल्या वागण्यातही चांगुलपणा आणावा. हीच शिवभक्तीची खरी भावना आहे. म्हणूनच मित्रांनो, तुमच्याकडून शिवमूठ वाहताना एखादी चूक झाली असेल तर मनात भीती ठेवू नका. मनापासून महादेवाचं स्मरण करा. चूक सुधारण्याचा प्रयत्न करा आणि पुढची पूजा श्रद्धेने करा. कारण महादेवाला आपल्या हातातली पूजा किती परिपूर्ण होती यापेक्षा आपल्या मनातील भक्ती किती खरी होती हे अधिक महत्त्वाचं आहे. हर हर महादेव. जर तुम्हाला श्रावणातील शिवमूठ नेमकी कोणत्या सोमवारी कोणत्या धान्याने व्हावी, तिची योग्य पद्धत आणि प्रत्येक शिवमुठीमागचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.